कुरुंदवाड, शिरोळ, जयसिंगपूरसह शिरोळ तालुक्यात मराठा समाजाच्या वतीनं रास्ता रोको, वाहतूक ठप्प। मराठा समाजास आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील आपल्या प्राणाची बाजी लावून आंदोलन करतात। मात्र सरकार अद्याप कोणताच निर्णय घेत नसून मराठा समाजावर अन्याय करत असल्यानं जरांगे पाटील यांनी राज्यात सर्वत्र रास्ता रोको आंदोलन करण्याचं आवाहन केलंय। त्यानुसार कुरुंदवाड येथील मराठा समाजाच्या वतीनं आज सकाळी 11 वाजता शिवतीर्थ येथे मुख्य रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करून मुख्य रस्त्यावरच ठिय्या मारल्यामुळे आणि त्यात पौर्णिमा असल्यामुळे रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। यामुळे काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती। नृसिंहवाडी येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनाही याचा फटका बसला। यावेळी सकल मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आंदोलनस्थळी कुरुंदवाड पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। तर शिरोळ व परिसरात मराठा समाज बांधवांच्या वतीनं शनिवारी सकाळी 11 ते 1 या वेळेत रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। येथील मुख्य रस्त्यावर आंदोलनकर्त्यांनी ठिय्या मारल्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला लांबच्या लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। यामुळे काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती। आंदोलनस्थळी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोप करणाऱ्या अजय बारसकर महाराज यांचा निषेध करण्यात आला। यावेळी सकल मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। आंदोलनस्थळी शिरोळ पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। तसेच जयसिंगपूर येथे शासनाकडून मराठा समाजाला देण्यात आलेलं आरक्षण फसवं आहे, याचा समाजाच्या वतीनं तीव्र निषेध व्यक्त करीत ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण मिळावं या मागणीसाठी सकल मराठा समाज जयसिंगपूर यांच्या वतीनं जयसिंगपूर येथील क्रांती चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। या मागणीचे निवेदन जयसिंगपूरचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी स्वीकारून समाज बांधवांच्या भावना व मागणी शासनाकडे कळवली जातील असं आश्वासन देण्यात आलं। दरम्यान शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड, शिरोळ, जयसिंगपूर परिसरात रास्ता रोको आंदोलनामुळे वाहनधारकांना तालुक्याबाहेर पडणं मुश्किल झालं होतं। सर्वत्र वाहतूक ठप्प झाली होती, त्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ।